लपंडाव या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कारण सखी जेव्हा चाळीतून कामतांच्या घरी परत राहण्यासाठी येते तेव्हा तिच्यासोबत कबीरही आलेला असतो. तेव्हा सखी सरकारला बोलते माझा या भिंतीवर फोटो लावायचा आहे. तेव्हा सरकार बोलतं आपण एक चॅलेंज ठेवू आणि मगच ठरवलं या भिंतीवर कोणाचा फोटो लावायचा. आपण पाणीपुरीचं चॅलेंज ठेवू, संध्याकाळी बघू कोण जिंकतो, जे जिंकेल त्याचाच फोटो या भिंतीवर लावायचा आहे. तेव्हा सखी आणि कबीर बोलतात ठीक आहे आम्हाला चालेल. आणि तेव्हा सरकार बोलतात जे हारेल ना त्याच्या फोटोवर पाणीपुरीची चटणी ओतून आणि त्या फोटोवरती नाचायचं आहे. तेव्हा सगळे बोलतात ठीक आहे भेटू संध्याकाळी. तेव्हा संध्याकाळी जेव्हा पाणीपुरीचं चॅलेंज असतं तेव्हा सरकारला माहिती नसतं की सखी चाळीत राहून ही खूप तिखट खाण्यासाठी शिकलेली असते. तेव्हा सरकारला वाटतं सखीला तिखट चालत नाही म्हणून मी पाणीपुरीची पार्टी मी जिंकणार. पण सरकारला माहिती नव्हतं कारण त्याच्या उलट होणार होतं. जेव्हा संध्याकाळी पाणीपुरीची पार्टी चालू झाली तेव्हा सखीने आणि कबीरने खूप जास्त पाणीपुरी खाल्ली. त्यामध्ये सखी विनर झालेली असते. तेव्हा सरकार बोलते व्हॉट द हे ते कसं झालं. तेव्हा सखी बोलते मी चाळीमध्ये राहून तिखट खाण्यासाठी शिकले आहे सरकार. तुम्हाला काय वाटलं ही सखी कुणाच्या भरोश्यावर जगत नसते, ही सखी स्वतःच्या पायावर उभी राहत असेल. तेव्हा सरकार बोलते मी हरू शकत नाही, कसं काय झालं. तेव्हा सखी बोलते कसं झालं ते बघा. तेव्हा ठीक आहे बोलते जा आता तुम्ही झोपायला बघू सकाळी. तेव्हा सकाळी उठून सगळे हॉलमध्ये येतात. तेव्हा कबीर हा सखीचा फोटो घेऊन आलेला असतो आणि सरकारांचा फोटो खाली उतरवून सखीचा फोटो तिथे लावलेला असतो. सगळे घरातले हैराणाने बघत असतात. तेव्हा सरकार बोलतो तू हे काय करतो. तेव्हा कबीर बोलतो तुम्ही तर बोलले होते, तुम्ही तर चॅलेंज केलं होतं. तेव्हा सरकार खाली मान घालून वाकडं तोंड करून खूप रागामध्ये असते आणि कबीर बोलतो तुमचं चॅलेंज तुम्हाला आठवलं ना, पाणीपुरीचं पाणी ओतून त्याच्यावर उड्या मारायच्या होत्या, मारू का उड्या. काय करणार तुम्ही आता बोला सरकार काय बोलतात. तेव्हा बोलते तुम्ही आता सरकारने आता बेबी सरकारच निर्माण करणार आहे. तेव्हा सरकार बोलते व्हॉट द हे स्टॉप इट, शांत बसा तुम्ही काय करतात. हे तुमची एवढी जवळीक आहे म्हणून तुम्ही मला हे डिवसतात का. तुमची जवळीक मी तोडणार तरच मी शांत बसणार, मलाही सरकार म्हणतात. तेव्हा कबीर बोलतो बघू द्या तरी मी माझी आणि माझ्या बायकोची एकी कशी तोडतात तुम्ही. मी पण कबीर किर्लोस्कर नाव नाही लावणार जर माझ्या बायकोला माझ्यापासून वेगळं केलं तर. तेव्हा सरकार बोलते हो मलाही सरकार बोलतात बघतेच मी, मला मनस्विनी म्हणतात तुम्हाला कसं वेगळं होत नाही ते.